हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात सगळे? तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी झाडांपासून करते. म्हणजे पहिले त्यांना पाणी घालते झाडांना, म्हणजे दिवसभर कसे ते छान आणि फ्रेश राहतील आणि या कडाक्याच्या उन्हात त्यांना थोडंसं सोपं जाईल. त्यामुळे सकाळी सकाळी मी झाडांना पाणी घालून घेते आणि थोडेसे झाडंसुद्धा तुम्हाला इथं मी तुमच्यासोबत माझ्या जी बाल्कनीची टूर आहे ती शेअर करते. तर आज गॅलरीमध्ये गोकर्णीच्या झाडालासुद्धा एक फूल आलेलं आणि गॅलरीसुद्धा आज खूप छान दिसते आणि नवीन नवीन पानंसुद्धा फुटलेत. इथे एक कळी आली ह्या झाडाला आणि त्याचं फूल उमलेलंच एक उद्या किंवा परवा. तर ही एक कळी छान आली आहे आणि हे सुद्धा मस्त असं झाड फुटलं आहे. मी याच्या आधीच्या तुम्हाला एका माझ्या गार्डनिंगच्या व्हिडिओमध्ये याच्या कटिंग्स लावताना तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर त्या कटिंगसुद्धा छान ग्रो केल्यात आणि सगळ्याच झाडाच्या कटिंग्स छान ग्रो झाल्यात. आणि ही एक तुळस आहे जी सुकून गेली आहे, पण मी ठेवली आहे. खालतून जर फुटली तर फुटली. आणि तर असा आहे आजचा माझा गार्डनचा व्ह्यू. तर तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते नक्की सांगा. आणि छान वाटतं आहे इथे आज मला आणि खूप छान छान फुलं वगैरे येत आहेत आता. त्यानंतर मी केसांना तेल लावून घेतलं. आज हेअर वॉश करायचं आहे मला, तर त्यामुळे मी पहिले केसांना तेल लावून घेते. तो म्हणजे की माझे जे बाकीचे कामं आहेत ते कामं करेपर्यंत माझ्या केसातलं तेल छान असं मुरेल. त्यामुळे मी आधी केसांना तेल लावते आणि छान मसाज करून. आणि मला सगळेजण म्हणजे विचारत असतात, जे कोणी मला म्हणजे अशी केस बांधताना बघतात ते, की तू असे केस कसे बांधते विदाऊट क्लिप किंवा विदाऊट रबर. तर मी असेच माझ्या आजीचे बघून शिकलेली. कारण पहिले तर काही क्लिप वगैरे किंवा रबर क्लचर असे काहीच गोष्टी नव्हत्या. पहिल्या ज्या आपल्या आजी होत्या त्यांना असेच हाताने केस बांधायला लागायचे आणि तिचंच मी शिकले. आणि खरंच खूप छान राहतात केस, दिवसभर सुटत नाहीत, क्लिपची गरज पडत नाही. आणि आपण जर क्लिप लावली माझ्या तरी केसांना जेव्हा मी क्लिप लावते तेव्हा जेवढ्या जाग्यामध्ये क्लिप लावली तेवढ्या जाग्यामध्ये ते दुखतं डोक्याला असं आणि तेवढ्या जाग्यामध्ये ओढले जातात केस. त्यामुळे जास्त करून मी असेच केस बांधते. कधी कधी जर खूपच सुटायला लागले तर मग क्लचरचा वापर करते. तर आता मी इथं केसांना तेल लावून छान बांधून घेतलं आहे आणि तोपर्यंत घरातली जी रोजची डेलीची क्लिनिंग आहे ती करते. म्हणजे ह्या टेबलवरचा जो कपडा आहे तो रोज जरी असा व्यवस्थित केला तरी तो इकडे तिकडे सरकतो. कारण तो अनिशा ओढत राहते किंवा हवेने दिवसभर येतो खाली, थोडासा वाकडा होतो. तर त्यामुळे रोज सकाळी हा व्यवस्थित केलाच जातो. त्यानंतर त्याच्यावरची फोटो फ्रेम जी आहे राधाकृष्णाची ती त्याच्यावर ठेवते आणि त्याच्या आजूबाजूला जे आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट आहेत 2 ते ठेवून दिले. आणि आता मी हा टेबल क्लीन केला. त्यानंतर हा टेबल क्लीन करते जो इकडे देवाच्या खाली आहे. तिथे फक्त 1-2 फ्रेम आणि देवाच्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. मग तो टेबल क्लीन करते आणि जे देवघराच्या आजूबाजूची जी फ्रेम्स वगैरे आहेत त्या क्लीन करते. टी व्हीच्या वरतीसुद्धा एक राधाकृष्णाची फोटो फ्रेम आहे, तीसुद्धा क्लीन करून घेतली. आणि हे आपली होळीच्या किंवा शिमग्याच्या आधीची क्लिनिंग म्हणता येईल आपल्याला, तर ती करते मी. आणि अनिशाची चप्पल बघा, ती या टेबलखाली लपून ठेवत असते कारण तिला वाटतं कोण घेऊन जाईल. कधी नवी चप्पल आणली तिला की तिचं असं असतं की ठेवून द्यायची याच्या खाली. तर एवढं काम होईपर्यंत म्हटलं हा टेबल जरा साफ करून घेते. याच्यावरचे बुक्स म्हणजे जे ठेवले आहेत बुक्स सगळ्यावर धूळ पडली होती, तर तेच थोडं क्लीन करायचं होतं. तोपर्यंत अनिशा उठली आणि मग तिला थोडंसं घेतलं. तिला घेऊनच थोडे जे बुक्स आहेत ते मी क्लीन केले आणि नंतर मग खालच्या याच्यामध्ये होते जे खालच्या कप्प्यामध्ये ते वरती शिफ्ट केले, म्हणजे जेणेकरून ते असे झाकून राहतील या कपड्याखाली. आणि खालचा जो रिकामा झाला आहे कप्पा तिथे माझा ट्रायपॉड ठेवायला मी जागा करेल. नंतर मग अनिशाची थोडी तयारी वगैरे केली, तिला तयार केलं आणि मग खेळायला डॉल वगैरे देऊन तिला खेळायला सांगितलं. मग बाकीची जी उरलेली कामं आहेत जसे की कपडे वगैरे आणि सोफा वगैरे क्लीन करायचं ते करून घेतले. ती जी चप्पल होती मग अशी मी तुम्हाला दाखवलेली ती चप्पल आणि हा चष्मा आमच्या बाजूच्या काकीने तिच्यासाठी आणला होता डीमार्टमधून आणि आता तो तेच घालायचं बोलते, म्हणजे काढतच नाही आहे. केव्हाही नवीन गोष्ट असेल तर तिचं असंच असतं, थोडे दिवस म्हणजे हाऊस पिटूपर्यंत ती घालते आणि सगळ्याच लहान मुलांचं असंच असतं.
आता घरामध्ये मस्त छान चष्मा घालून बसली आहे आणि माझी चालली आहे माझी साफसफाई जी काही रोजची आहे ती. नंतर ती बोलली मला पाणी प्यायचं आहे, मग तिला पाणी दिलं आणि तिने मलासुद्धा प्यायला लावलं थोडंसं आणि तिलासुद्धा गाणे लावून दिले तिच्या आवडीचे आणि मग मी झाडू वगैरे मारायला घेतला. आज जास्त कचरा वगैरे काही नव्हता कारण काल मी थोडीशी क्लिनिंग केली होती, त्यामुळे आज एवढा मला लोड नाही आहे. वरवरची आहे तीच क्लिनिंग करायची कारण काल मी अर्धी क्लिनिंग म्हणता येईल एवढी केलेली. तर हा अनिशाचा डान्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. नंतर मग तिच्यासाठी खायला बनवलं, मी शिरा बनवला. ती बोलली मम्मा मला शिरा खायचा आहे, तर मग तिच्यासाठी शिरा बनवला. तिच्यासोबत बसले कारण ती एकटी नाही खात, तिच्यासोबत 1-2 घास खाल्ले तर मग ती खाते आपल्यासोबत. नंतर मग मी तिला खायला वगैरे देऊन माझी तयारी करायला घेतली. हेअर वॉश केला, आज तेल लावलं होतं जे की तुम्ही बघितलंच. मग नंतर केस वगैरे धुतले आणि हो, मी जो हा टॉवेल वापरला आहे, टॉवेल नाही स्कार्फ आहे तो, तर तो वापरला आहे. प्लीज त्याला इग्नोर करा कारण मी केसांसाठी टॉवेल नाही वापरत. त्याच्यामुळे माझे केस थोडेसे म्हणजे तो टॉवेल जड असतो त्यामुळं थोडं केसाला प्रॉब्लेम होतो, म्हणून मी हा कॉटनचा जो स्कार्फ आहे तोच यूज करते केस पुसायसाठी कारण त्याने छान पुसले जातात आणि जास्त केसामध्ये डोक्यावर जास्त ओझं असल्यासारखं वाटत नाही आणि पटकन सुकले जातात केस, त्यामुळे मी हाच वापरते. नंतर मग अनिशानेसुद्धा दुसरा ड्रेस चेंज केला कारण तिचं दिवसभर हेच चालू असतं, कपाट उघडायचं आणि जो ड्रेस दिसेल तो घालायचा. त्यामुळे तिचं दिवसाला 3-4 ड्रेस बदलून होतात. नंतर तिला जो पाहिजे तो ड्रेस घातला मी आणि नंतर मग माझी भांडे होते ते भांडे घासून घेतले कारण मी कपडे ऑलरेडी धुवून जे पाणी निथळूपर्यंत ठेवून दिलेले आहेत. त्यामुळे म्हटलं जोपर्यंत त्याचं पाणी निथळत आहे तोपर्यंत मी भांडे घासून घेते, म्हणजे नंतर मला थोडंसं टाईम भेटेल की मला थोडी एडिटिंग पण करायची आणि जो नेक्स्ट ब्लॉग आहे तो सुद्धा शूट करायचा आहे. त्यामुळे मी पटापट इथं आवरून घेते. जोपर्यंत अनिशा म्हणजे झोपते वगैरे किंवा ती जरा खेळते ना तोपर्यंत मी माझे कामं वगैरे करते आणि ती झोपली ना मग मी एडिटिंग आणि व्हॉईस ओव्हर करते आणि नंतर मग ती जागी असेल तेव्हा मग मी शूट करते कारण मग असंही ती असेल तरी शूट करायला काही प्रॉब्लेम नसतो. भांडे वगैरे घासून झाले आणि जे कपडे धुतले होते मी ते सुकायला टाकायला घेतले कारण आज खूप जास्त कपडे होते आणि कपडे सुकायचं असंही काही टेन्शन नाही राहत आता कारण एवढं जास्त ऊन पडतं आहे की कपड्याला 1 तास पुरेसा आहे सुकण्यासाठी. मग ते कसेही कपडे असो, जीन्स वगैरे असतात त्यासुद्धा सुकून जातात. जीन्स आणि जे बाकीचे जे जाड कपडे असतात जे पटकन ज्याला ऊन लागतं जास्त तर ते मी बाहेर टाकले आणि नंतर जे छोटे छोटे कपडे आहेत ते आतल्या साईडने टाकले. कपडे जेव्हाही मी सुकायला टाकते ना अनिशाचं एक असतं की मी तुझ्या हाताखाली कपडे देते आणि तू सुकायला टाक, तर मग ती एक कपडा देणार आणि मी सुकायला टाकणार, तसं आमचं रोज असतं ठरलेलं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला होळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि हॅपी होळी. बाय.